तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेमासृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकावणाऱ्या विविध अभिनेत्रींच्या बाबत जाणून घेतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण आणखी एका सुवर्ण पानाबद्दल जाणून घेणार आहोत, जे आहे अभिनेत्री शोभना समर्थ यांचं। भारतीय सिनेसृष्टीमध्ये हिरोईन्सचं घराणं म्हणून शोभना समर्थ यांचं घराणं ओळखलं जातं। मग ते त्यांच्या आई रतनबाई असो किंवा त्यांच्या मुली तनुजा, नूतन किंवा त्यांचीच चुलत बहीण असलेल्या नलिनी जयवंत असो किंवा त्यांच्याच नाती असलेल्या काजोल किंवा तनिषा असो, अशा नलिनी जयवंत यांचा प्रवास जाणून घेण्याआधी आपल्या सर्वांना आवाहन की आपण फिल्मी बुडबकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे अधिकचे अपडेट आपल्याला आल्यावर वेळेवर पोहोचतील। सुरू करूयात शोभना समर्थ यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घ्यायला। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। शोभना समर्थ यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1916 साली मुंबईमध्ये प्रख्यात भजन गायिका व अभिनेत्री असलेल्या रतनबाई यांच्या पोटी झाला। शोभना समर्थ या आपल्या आईच्याच पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रामध्ये आल्या। पुढे त्यांनी ऑर्फन्स ऑफ दी सोसायटी या 1935 सालच्या सिनेमातून भारतीय सिनेमासृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। त्यांनी त्यानंतर लग्न केलं पती कुमार सेन समर्थ यांच्याबरोबर। कुमार सेन समर्थ हे देखील एक कवी मनाचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या साथीनं त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पुढे मोठी वाटचाल केली। शोभना समर्थ यांनी कोकिला, दो दीवाने, निराला हिंदुस्तानी, पति पत्नी, कौन किसी का, घर जमाई, सौभाग्य, अपनी नगरिया यासोबतच त्यांचा सगळ्यात मोठा अजरामर रोल समजला जाणारा भरत मिलाप या 1942 सालच्या सीता माईच्या रोल्सबाबत देखील आपल्याला आवर्जून बोलावं लागेल। त्यांनी आपल्या 1985 सालच्या शेवटच्या घरद्वार या चित्रपटापर्यंत 40पेक्षा जास्त सिनेमे केले। यासोबतच शोभना समर्थ यांनी आपल्या आयुष्यात छबिली आणि हमारी बेटी या 2 चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे। अशा ह्या अजरामर व्यक्तिरेखेचं 9 फेब्रुवारी 2000 रोजी दुर्दैवी निधन झालं। मात्र आजही आपल्या कामाच्या माध्यमातून शोभना समर्थ आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये देखील कायम राहिलेले आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नेहमी मिळवण्यासाठी फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा फिल्मी बुडबक। धन्यवाद।